नमस्कार श्रोते हो. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आज तुम्ही ऐकणार आहात वृंदा दिवाण यांच्या चढ उतार या कथासंग्रहातली कथा. पण श्रोते हो, तत्पूर्वी तुम्ही जर आत्ता चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा अजूनपर्यंत तुमच्याकडनं चॅनल सबस्क्राईब करणं झालं नसेल तर एकच विनंती करतो, कृपया चॅनल सबस्क्राईब करा. ऐकूया श्रोते हो आजची कथा. वृंदा दिवाण लिखित गौरी. श्रावण सुरू झाला तसं रमाकाकूंचं गुडघे धरणंही सुरू झालं. अलीकडच्या 8-10 वर्षातलं हे नेहमीचंच दुखणं झालेलं होतं. हवेत गारठा भरलेला जाणवायला लागला की त्यांचे गुडघे ठणकू लागत. दुमडता येत नसत. उठता बसताना गुडघ्यातनं कळा येत. कळ हातानं रोखून धरत सारं बळ एकवटून त्या उठत. उठलं की उभ्यानं करायची ती सारी कामं उरकून टाकत आणि मगच पुन्हा बसत. थोडा वेळ विश्रांती घेत. श्रावण सुरू झाला तशी सणावारांनाही सुरुवात होई. 5 सोमवार, शुक्रवार, मध्येच येणारे इतर सण, रोज काही ना काही असायचंच. चांगली किलोभर त्या खडीसाखर आणून ठेवायच्या. रोज 4 खडे चांदीच्या वाटीत घालून उपाध्याकडे सोपवत. श्रावणात तरी देवाची रोज पूजा होई. उपाध्ये येई. पण बेलपत्री, फूल, गंध, अक्षता, नैवेद्य, उदबत्ती सारं लक्ष देऊन बघावं लागे. उपाध्ये पूजा करून जाईपर्यंत उमा काकूंचं कशात लक्ष लागत नसे. त्यांचं देवघरात डोकावणं, काय हवं नको विचारणं चालूच असे. काही विसरू नये ही त्यांची भावना. दर 2-4 दिवसांनी शंकर भटांना त्या विचारीत, सर्व नीट होतंय ना? काही कमी पडायला नको? उदबत्ती, कापूर सारं आहे ना? काही विसरू नका. आणि संपलं तर आणायला सांगायला संकोच करू नका. प्रत्यक्ष देवाशी तुमची आणि माझी गाठ आहे. घराण्याचे सगळे देव आपल्याकडे आहेत. त्यांचा सांभाळ झालाच पाहिजे. काय? तांब्याच्या पेल्यातलं पाणी पळीनं हातावर घेऊन त्याचं आचमन घेत शंकरभट हसून मान हलवत आणि म्हणत, आहे रमा काकू, सगळं आहे. तुम्ही भरपूर आणून ठेवताच. माझ्या विसरण्याचा प्रश्न येतोय कुठे? शंकरभट पूजा आटोपून गेले, वाड्याबाहेर पडले की रमा काकू देवघरात जात. हात जोडून देवाला नमस्कार करीत आणि क्षणभर तसंच उभ्या राहत. डोळे भरून देव्हाऱ्याकडे समाधानानं पाहात. त्यांना असं नुकतीच पूजा झालेलं देवघर, तिथलं वातावरण फार आवडे. तेवणारी निरांजनं, धुपाचा वास, फुलांचा गंध, तुळस, दवणा आणि तीर्थाचा वास यांनी त्यांच्या चित्तवृत्ती फुलून येत. पुन्हा एकदा तिथून पाय काढण्या अगोदर ते हात जोडून नमस्कार करत आणि नित्यकर्माला लागत. श्रावण सुरू झाला की दुखऱ्या गुडघ्यांना सांभाळत त्या कापूस निवडून ठेवत. काडवाती, दोरवाती, फुलवाती बनवून ठेवत. सबंध श्रावण महिना रोजच देवाची पूजा असे. वाती लागतच. समईतली वात सुद्धा कालची सारून प्रज्वलित केलेली त्यांना आवडत नसे. शंकर भटांना तसं करताना त्यांनी पाहिलं मात्र त्यांचं मनच चरकलं. हे असं यांचं केव्हापासनं? आणि ते आपल्या लक्षात कसं नाही आलं? ह्याचा खेद. त्यांनी मग शंकर भटांना निक्षून सांगितलं, घाई झाली, गडबडीत होतो अशी कारणं सांगू नका. काही विसरायचं नाही आणि कशाची टाळाटाळ करायची नाही. अपराधी तुम्हाला नाही, मला धरलं जायचं. देवाचं सगळं नीट केलं तरच घरात सुख शांती नांदते. आहे ते सगळं त्याच्या कृपेमुळे, मग कृपणपणा का? म्हणून त्या शंकर भटाची पूजा चालू असताना 2दा-3दा घसरा घालीत, काही विसरलंय का बघत, शंका आली की विचारत, महादेवाला बेल व्हायला उदबत्ती तर माझी द्यायची विसरली नाही ना? शंकर भटांनाही रमा काकूंच्या स्वभावाची सवय झाली होती. गेली 40 वर्ष ते त्यांच्याकडे पूजा करत आलेले होते. देवाबाबत रमा काकूंचा स्वभाव कसा हळवा आहे हे त्यांना माहिती होतं. देवाचं काही करण्यात विस्मरण झालं की त्या 2-2 दिवस तळमळत काढत. सासूनी आपल्याकडे घराण्याचे देव दिले याचा त्यांना अभिमान होता. त्यांच्या दोन्ही जावा नोकरीच्या गावी होत्या.
त्यांच्याकडे देव सोपवणं सासूबाईंना नको वाटलं. रमाकाकू आणि बळवंतराव शेती पाहत इथेच होते. कोर्ट कचेऱ्या, शाळा, ऑफिस कशाचाच मागे व्याप नव्हता, कशाचं बंधन नव्हतं. कसं स्वतःला हवं तसं शांत, सोयीस्कर आणि धीमं जीवन जगता येत होतं. याच जीवनाची सवय होती. गेली 40-45 वर्ष लग्न होऊन इथे आल्यापासनं या घरातल्या चालीरीती, व्यवहार सगळं त्या सासूच्या हाताखाली राहून करत होत्या. आता त्यांना वाटतं की हा देवाचा नाद नसता तर फार जड गेलं असतं आपल्याला सासू गेल्यावर. सासूनीच हे ओळखलं असावं. कारण बळवंतराव आणि रमाबाई यांच्या वयात 12 वर्षांचं अंतर होतं. वयाच्या अंतराचं सोडा, पण दिसण्यातही बळवंतराव तांबडे, गोरे, पिंगे डोळे, रुबाबदार चालणं, बोलणं गंभीर प्रकृतीचं. घरात विचारला जाई तेव्हा सल्ला दे, तेही कमी शब्दात. त्याच्या उलट रमाकाकू पांढऱ्या गोऱ्या, किडकिड्या, जेमतेम 5 फूट उंचीच्या, बारीक बारीक डोळ्याच्या. हातातल्या काकणाचा कायम आवाज होई. जोडवी ही ओसरी जोत्यावरनं इकडे तिकडे जाताना खडखड वाजे. त्यांच्या सासूबाई म्हणत, पोर होऊ दे एखादं म्हणजे अंगावर मांस चढेल. पण 3 मुलं आणि 4 मुली झाल्या तरी अंगावर मांस असं काही चढलं नाही. शरीराने गोलाई स्वीकारलीच नाही. उलट डोक्यावर बरे असणारे केस विरळ झाले. हात, पाय, मान इथे रोग उठावा तशा टसटसून हिरव्या फुगीर रेषा उमटल्या. नऊवार पातळ सांभाळता सांभाळता चालणं त्यांना अवघड वाटे. एकदा मागच्या गोठ्यात रखमाला भाकरी वाढत असताना तिच्याकडे पाहून हळहळत मांगीण म्हणाली, काय चिपाड झाले ग माय पोरीचं. हसत रमाकाकू म्हणाल्या, अगं रखमा, माझ्या माहेरी सगळेच असे रोडके, खाल्ल्या घरचे वासे मोजणारे. घाला पांघरून, काय करणार तुम्ही तरी. नशिबात असं तसं राहावं लागतंय बाई माणसाला, कुठं जाणार नाही का. रमाकाकूंना तिच्या बोलण्याचा अर्थबोधच झाला नाही, पण कसली तरी शंका आली. त्यांनी इकडे तिकडे बघून जवळ कोणी नाही याची खात्री करून घेतली आणि विचारलं, रखमा, अगं असं का बोललीस? सांग ना, मला खरंच काही माहिती नाही ग. वहिनीबाईनी बी सांगितलं नाही वे. कशाबाबत? अहो मालक तुमचे रातच्याला कुठं जात येत ते. अगं रोज रात्री जेवण झाल्यावर ते चक्कर मारून येतो म्हणून फिरून येतात. खूप रात्री येतात. कुठवर फिरून येतात कोणास ठाऊक. मला मात्र एकटीला भीती वाटते ग. सासूबाई जवळ आले पाणी प्यायचं निमित्त करून की त्या म्हणतात, इथे रेंगाळू नकोस, खोलीत जाऊन पड, तो आला की मी दार उघडीन. आपलं तळं आपणच राखावं म्हणतात. अहो तेच तर म्हणते ना म्या. म्हणजे काय ग रखमा? 14वं संपून 15वं लागलेल्या रमाकाकूंनी विचारलं. रखमानं आवाज खाली नेला. रमाकाकूजवळ सरकून म्हणाली, सगळं गाव बॉम्बालतंय आणि वहिनीबाईनी तुला सांगितलं नाही? खोटं नगं बोलू ग. अगं गळ्या शपथ मला काही ठाऊक नाही. मालक तिकडं वेशीजवळ एक माळी नाही, फुलवती, तिच्याकडं जातात. तुमच्या लग्ना अदुगरपासून आहे संबंध. लगन तुझ्याशी, संगतीच्याशी. देवाची करणीन काय. वहिनीबाईला सांगू नका सा, नाही तर माझ्या पोटावर पाय पडन. मग आता अशी बाई सुकणार नाही तर काय बाळ सधारणार आहे का? रखमा गेली तरी रमाकाकू तिथेच उभ्या. उजव्या हातानं त्यांनी भाकरी रखमाच्या पदरात टाकली होती. खरकटा हात त्या तसाच धरून उभ्या होत्या. हात धुण्यासाठी डाव्या हातात तांब्या आणला होत्या. तो रोजच आणत होत्या. पण हात धुण्याचं भान नाही राहिलं. आपल्याला सासूबाईंनी हाका मारले हेही त्यांना जाणवलं नाही. सासूबाई जवळ येऊन म्हणाल्या, काय झालं ग, बहिरी झालीस का? अशी स्तंभासारखी उभी कायस? रखमा आली होती ना, टाकली का तिला भाकरी? तेव्हा कुठं स्वतःच्या विचारात बुडालेल्या रमाकाकू भानावर आल्या. त्यांनी स्वतःचा उजवा खरकटा हात धुतला, पायावर पाणी ओतलं आणि गोठ्याच्या दाराला अडसर घालून त्या आत वळल्या. गोठ्यातली गाय रमाकाकूंची चाहूल लागून हंबरली. तिच्या गोग्रासाची वेळ झाली होती. रमाकाकूंनी तिच्याकडे पाहून म्हटलं, हां, तुझा गोग्रास विसरला ना ग. आणते हां. तुझ्यात आणि माझ्यात कपिले काही फरक नाही बघ. तू इथे आणि मी तिथे जखडलेल्या.
आधनं मधनं थोडं हांबरायचं स्वातंत्र्य झालं. एकटे असं तेव्हा रमाकाकूंच्या मनात त्या फुलवतीचे विचार असायचे. कशी दिसत असेल ती? रखमा तर सांगत होती, पिवळी धम्म लिंबाच्या कांतीची आहे, तोऱ्यात राहते, मालक तिला सर्व पुरवतात, साड्या चोळ्या अन्न अजून काय काय. तिचं लग्न झालेलं आहे, तिच्या नवऱ्याला हे चालतं यांचं जाणं. तिला मूल नाही म्हणे, लग्न होऊन 8 वर्ष झाली तरी, म्हणून ती निर्धोक आहे. तिचा नवरा आणि आपण सारखेच. त्यांच्या तिच्या उदास राहण्याविषयी सासूबाईंनी चिडून विचारलं तेव्हा त्या म्हणाल्या, मला एक प्रश्न विचारायचा आहे. आपल्या गौरीची शपथ घेऊन खरं काय ते सांगा. खरं सांगितलं तर मी रागवणार नाही, आणि खोटं सांगितलं तर? समजा मी खरं सांगितलं आणि तुला ते खोटं वाटलं तर मी माहेरी निघून जाईन कायमची. रमे, अगं वेडी की काय तू? असं म्हणत त्या मटकन त्यांच्या जवळ बसल्या, त्यांच्या अंगावरनं हात फिरवत म्हणाल्या, असं काय विचारणार आहेस बाई? हे रोज रात्री कुठे जातात तुम्हाला माहिती आहे? हो. अगं तो रोज रात्री कुठं जातो ते मलाच काय, सगळ्या गावाला माहिती आहे. त्याचा काय इथे संबंध? म्हणजे माझ्याशी त्याचा संबंध नाही असं वाटतंय तुम्हाला? आहेही आणि नाहीही. म्हणजे हे बघ, तो फुलवतीकडे जातो. गेली 8 वर्ष झाली जातोय तो, पुढेही जात राहील. तो त्याचा बाहेरचा संबंध झाला. फुलवती लग्न झालेली आहे आणि माळ्याची आहे. ती या घरची सून म्हणून कशी स्वीकारली जाईल? बळवंताची बायको तूच, माझी सून तूच, या घरची लक्ष्मी तूच. तिच्या सासूबाई रडत होत्या. हे घर चालावं, इथले कुलधर्म कुळाचार पुढं तसेच चालू राहावेत, ह्यासाठी तुझ्याचसारखी मुलगी हवी होती पोरी, आणि ती मिळाली. तुला इथे आयुष्यभर कमी पडणार नाही. तेवढा बळवंताचा नाद, त्याच्याकडे मात्र दुर्लक्ष कर. काय कमी आहे ग तुला या घरात? अशी गृहछिद्र तर असतातच. रमाकाकूंनाही वाटलं होतं, खरंच काय कमी आहे? मोठा वाडा, गोठाभर गाई म्हशी, कणिगा भरून धान्य, आणि वरकरणी हेवा वाटावा बघणाऱ्याला असा नवरा, अंगावर 50 तोळे सोनं घालणारा बायकोच्या. रमाकाकूचा हात धरत सासूबाई म्हणाल्या होत्या, देवाचं मन लावून कर, तो तुला सुखी ठेवील. तुला शांती पण लाभेल पोरी. सुख शोधत फिरलं ना की वाट्याला नुसती वणवणच येते. तसं पाहिलं तर ती आपल्या जवळ असते. सासूचं म्हणणं रमाकाकूंना पटलं. त्यांनी आपलं सारं लक्ष घरातली कामं, देवधर्म, कुळाचार यात गुंतवलं. हळूहळू मनातला सल बोथट झाला. हे इतकंच आपलं असं मनोमन मानलं, आणि रहाटीच्या दृष्टीने काही कमी पडलं नाही. 2 मुलं 4 मुली झाल्या. प्रवास एका वेगळ्याच मार्गानं सुरू झाला. सासू असेपर्यंत मध्यरात्री परतणाऱ्या बळवंतरावांसाठी त्यांना दार उघडायला उठावं लागलं नाही. कडीची ठराविक कडकड आवाज त्यांनी त्यांची झोप मात्र उडत असे. सासू गेल्यावर त्या स्वतः उठायच्या, दार उघडायच्या. कधी अंगणात टिपूर चांदणं असायचं. घरात प्रवेशलेल्या बळवंतरावांच्या अंगाला अत्तराचा सुगंध दरवळायचा. तर कधी ओसरीला बारीक केलेला कंदील. त्यानं रमाकाकूंना अंगण पार करून दार उघडेपर्यंतच्या मार्गावर काळोख्या रात्रीही फिकट का होईना प्रकाश पसरलेला असायचा. जावा, नणंदा, दीर यांच्या नजरेतले भाव, बोलण्यातली कुणकुण त्यांना जरूर कळायची.
काही संदर्भ जोडणारे शब्द कानापर्यंत पोहोचायचे. म्हणून आम्ही इथे फार दिवस राहत नाही. आहे काय या गावात? देव आहेत, सासूबाई आहेत, म्हणून वेळ काढून यायचं. हिला काय हे माहीत नाही? नसेल? मग ही इतकी शांत कशी? हा माणूस असा तरी हिचा संसार 4 जणींसारखा. 3 मुलं, 4 मुली, सगळी शिकतायत. रमाकाकूंनी ठरवलं होतं आपलं दुःख आपणच सोसायचं असतं. त्याचं आपल्याला ओझं असं दाखवलं की नसते वाद त्याला चिकटतात. सासूबाई असेपर्यंत सगळं ठीक होतं. पाठीशी कोणीतरी आहे असं वाटत होतं. जाताना त्यांनी शुद्ध हरवायच्या अगोदर रमाकाकूंना जवळ बोलवून सांगितलं होतं, रमा, तू नीट समजावून घेतलंस म्हणून हे घर इथवर आलं. इथून पुढंही हे असंच ठेव पोरी. मन शंकेखोर असतंच ग, पण आपण त्याला डोकं वर काढू द्यायचं नाही. गौरी, गणपती, दसरा, दिवाळी, पौर्णिमा, सणवार सगळं नेहमीसारखं कर. तुला माझेही आशीर्वाद आहेत. माझ्या सासूनी माझ्या पदरात हे घराण्याचं वैभव टाकलं. वैधव्य येऊनही मी 20 वर्ष संसार लोटला. कशाच्या बळावर? कुणाच्या भरवशावर? या देवाराभर बसलेल्या देवाच्यावर. हे आपले घराण्याचे देव आहेत. आपला अभिमान, आपली अस्मिता हेच आहे. खालच्या वाड्यातल्यासारखं या यात्रेला गेलं आण गणपती, तिकडून आण दत्ताची मूर्ती असे जमवलेले नाही आहेत ते. यथासांग केलं की आपलं कल्याणच होणार. मी हे देव, कुलधर्म सगळं तुझ्यावर सोपावते. सांभाळ हो सगळं. त्या दोघींवर माझा भरवसा नाही ग. तू इथे माझ्याजवळ राहिलीस, तुला सगळं माहिती आहे. सत्यनारायण केव्हा घालायचा, अभिषेक केव्हा बोलायचा. पुढच्याच आठवड्यात त्यांच्या सासूबाई गेल्या. त्यांच्या सासूबाईंना जाऊनही आता 20 वर्ष लोटली होती. रमाकाकू वर्षभर सगळं सांभाळायच्या. सुरुवातीला दसरा, दिवाळी, गौरी, गणपती यांना त्यांच्या जावा आल्या, 2-4 दिवस राहिल्या. पुढे पुढे कधी मोठी यायची तर धाकटी नाही, कधी धाकटी आली तर मोठी नाही. एका वर्षी तर दोघीही आल्या नाहीत. रमाकाकूंनी सगळी तयारी केलेली. एकटीनं गौर आणायची कशी? त्यांचे डोळे भरून आले. आजवर पाळलेल्या व्रतात खंड पडणार वाटलं. त्याच वेळेला चिम्या मांग आला. वहिनीबाई, खालच्या वाड्यात परवा हळदी कुंकवाला बोलिवलंय. खालच्या वाड्यात? गडाच्या खाली. तिथे चुलत सासूबाई राहत. 3 वर्षांपूर्वी त्यांची मोठी सून आली. मागच्या वर्षी मधल्याचं लग्न झालेलं. 2 सुना, सासू, घरच्याच 3 सावाशणी. आपणही आता सून आणली पाहिजे असं रमाकाकूंना वाटलं. पण शिकत होती मुलं. मोठ्या 4 मुली लग्न होऊन गेलेल्या. तिन्ही सांजा भोवती दाटून आल्या होत्या. रमाकाकू थकून खांबाशी बसून होत्या. जावा यायची वाट पाहण्याचा हा शेवटचा दिवस होता. बळवंतराव त्यांच्या अंगावरनं जात म्हणाले, आलोच मी. त्यांचे शब्द रमाकाकूंच्या कानावर पडलेच नव्हते. त्या शून्यात बघत बसल्या होत्या. 10 मिनिटात बळवंतराव परत आले. ओसरी चढता चढता रमाकाकूंकडे न बघता म्हणाले, उपाध्याच्या बायकोला सांगून आलोय, ती येईल उद्या तिन्ही सांजेला. गौरी आणून घ्या. रमाकाकूंना विलक्षण आनंद झाला. उपाध्यीणबाईचं आपल्या कसं लक्षात आलं नाही याचं त्यांना नवल वाटलं. त्याचबरोबर खालच्या वाड्यात गौरी आणण्यापुरतं कोणाला पाठवता का हेही विचारायचं टळलं याचाही आनंद होताच. आपण फारसं न सांगूनही बळवंतरावांना आपली व्यथा कळली कशी हेही एक कोडच होतं.
रमा काकूंनी मग मुगाच्या डाळीची खिचडी टाकली. चिंचेचं मेथ्या हिंग गूळ घालून सार केलं आणि बळवंतरावांना आवडतात म्हणून पापड तळले. घरभर खिचडी, सार आणि तळलेल्या पापडाचा वास घमघमत होता. ओसरीवर हात मागे घेऊन फेऱ्या मारणाऱ्या बळवंतरावांनी स्वयंपाकघराकडे बघून विचारलं, हातपाय धुवायचे का? रमा काकूंचा जीव हरखून गेला होता. सासू गेल्यापासनं हे असं काही त्यांच्या मनातलं ओळखून सुरुवातीलाच बळवंतराव वागले होते. रमा काकूंच्या मनातली जळमट झटकली गेली होती. तुळशीजवळून ताम्हणात वाजत गाजत गौरी आणण्यासाठी उपाध्येबाई नवी काठापदराची साडी नेसून आल्या. रमा काकूंना त्यांचा हसरा चेहरा, तोंडावरचे स्नेहल भाव पाहून वाटलं साक्षात गौरच आपल्यावरचं संकट ओळखून आली. ज्येष्ठाच्या घरी कनिष्ठा आली. रमा काकूंनी उपाध्येबाईला हळद कुंकू लावलं, हातावर साखरेची चिमट ठेवली, वाकून नमस्कार केला आणि म्हणाल्या, चला अंगणात. तुळशीजवळून गौर हळदी कुंकू वाहून पूजा करून वाजत गाजत लक्ष्मीच्या पावलानं आणू. त्या 3 दिवस त्यांना लक्ष्मीचा वासच वाटे. घर भरून तृप्ती नांदताना जाणवे. ब्राह्मणाची सवाष्णं, खालच्या जातीची सवाष्णं, ब्राह्मण, पै पाहुणा धरून जवळजवळ 20-25 माणूस जेवायला पंक्तीत असे. गौरीला आणण्याचा दिवस तर उठाउठी संपून जाई. गोविंद विडा कर, माळा वस्त्र कर, धान्याच्या राशी ठेव, कुंकवाचा करंडा भरून बोट फिरवून ठेव, कोथळे काढून ओल्या फडक्यात पुसून त्यांना साडी चोळी नेसव, हातात बांगड्या पाटल्या घाल, नाकात नथ घाल, गळ्यात मोत्याचे सोन्याचे दागिने चढव. एक एक आठवणीनं करताना शरीर दमून जायचं, पण सगळं मनासारखं व्हायचं. 15-18 वर्ष रमा काकूंना सासूच्या हाताखाली वावरून सर्व माहीत झालं होतं. ओटी भरणं, गौरीची बाळं ठेवणं, फराळाचं करणं, केवड्याचं पान, गुलाबाचं फूल, अत्तर सगळं त्या आठवेल तसं जमवत हौसेनं करत. जेवणात पूर्णावरणाच्या स्वयंपाकाबरोबर 5 पक्वान्न असायची. खीर, श्रीखंड, बुंदीचा लाडू, साखर भात, जोडीला पापड, कुरडया, भजी. गौरीच्या निमित्तानं आपणच श्रीमंत झालोत असं त्यांना वाटे. पेटीतली चांदीची भांडी बाहेर निघत, कुंकवाचा मोठा करंडा, पेले, गुलाबदाणी, अत्तरकाडी काढून धुवून पुसून वापरली जाई. 3रे दिवशी गाठी घेतल्या की पुनरागमनायाचे म्हणायचं. दही भात कानवला यांचा नैवेद्य दाखवायचा आणि ऋणातून मुक्त व्हायचं. रमा काकूंना वाटायचं कुठल्याही सोहळ्याची सांगता होते हे किती महत्त्वाचं. मग ती हरतालिकेची पूजा असो, 10 दिवस बसणारा गणपती असो, की 3 दिवस माहेरपणाला येऊन जेवून खाऊन तृप्त मनानं परतणाऱ्या गौरी असोत. मनावरचं ओझं कमी होतं, काही केल्याचा आनंद मिळतो. गौरीचं आणि संक्रांतीचं अशा 2 हळदी कुंकवाला रमा काकू खालच्या वाड्यात चुलत घरी रात्री उशिरानं जात म्हणजे जातच, तसा नेमच होता. बायका हळदी कुंकवाला येण्याचा पूर ओसळला की त्यांच्या सासूबाई म्हणत, चल रमा, खालच्या वाड्यात जाऊन येऊ हळदी कुंकवाला, मग तू साडी बदलायला भात टाकायला मोकळी. सासू सुना जाऊन येत. मोठ्या चुलत सासूबाईंना नमस्कार होई, चहा पाणी फराळ होई आणि मग दोघी परतत. खरं तर ते चुलत घर होतं. वाटण्या झालेल्या. घरं वेगळी तरी भेटीतही आकस असायचा. खालच्या वाड्यातल्या सुना रमा काकूंकडे त्यांच्याच वयाच्या असूनही मन मोकळं बोलायच्या नाहीत. अंदाज घेतच बोलणं व्हायचं, चौकशा व्हायच्या, पण जावं तर लागायचंच. त्याही घरातल्या सुना येत, हळदी कुंकू घेत आणि जात. पण रमा काकूंचा वरचा गढीवरचा वाडा, त्याचं पारडं जड होतं. खालच्या वाड्यातली मंडळी आता कुठे जम बसवून होती. सणवार यथासांग खर्च करून करायला लागली होती. मोठा बाबू काका त्याने ट्रॅक्टर घेतला होता. शेतात कर्ज काढून विहीर खोदली होती. पैसे देणारी पिकं तो काढू लागला होता. त्यामुळे दिवाळीनंतर रिकाम्या होणाऱ्या त्यांच्या कणिंगा भरून वाहत होत्या. बाबू काकांच्या खालचे 2 भाऊ शिकलेले होते. एक तालुक्याला वकील होता आणि दुसरा जिल्ह्यात कोर्टात.
घरी भावाचं त्याच्या बायकांचं येणं जाणं होतं. आत भांडणं असली तरी वर दाखवत नव्हती, कारण त्या सगळ्यांना जोडणारा दुवा म्हणजे चुलत चुलत सासूबाई होत्या. नवरा कर्तृत्ववान नव्हता, तरी त्यांनी मुलांच्या पाठीशी राहून हिमतीनं घर वरती आणलेलं होतं. खालचा वाडा रमाकाकूंच्या आज्जे सासऱ्यानं त्यांना आंदण दिला होता. स्वतःच्या वाटणीचा म्हणून, पण त्यांना थोडा आशिरीताचा भास हा होताच. एकदा रमाकाकू गौरीच्या हळदी कुंकवाला गेल्या. त्यांनी गौरीला हळदी कुंकू वाहिलं. तेच बोट स्वतःच्या कपाळावर टेकवलं. गौरीला गुडघे मागे घेऊन कमरेत वाकून नमस्कार केला आणि त्या बाहेर ओसरीला बसलेल्या दुर्गाबाईंना नमस्कार करण्यासाठी वळल्या. बाहेरच्या दारातून साक्षात लक्ष्मीच यावी अशी एक तेजस्वी स्त्री प्रवेशली. लाल काठाचं हिरवं लुगडं, डोक्यावरून पदर, टप्पोरे पाणीदार डोळे, शालीन रूप, घरंदाज चाल. तिच्याकडे नजर जाताक्षणी रमाकाकूंना वाटलं की ही कोण? ही आपल्याच गावातली का कोणाकडची पाहुणी? काय लावण्य आहे हे! तसंच कांती, भव्य कपाळ, त्यावरचं ठसठशीत लाल मोठं कुंकू. लक्ष्मी, लक्ष्मीच की ही! त्या स्त्रीकडे बघत राहिल्या. दुर्गा काकूंना नमस्कारही करायचं भान त्यांना राहिलं नाही. जवळच्या कोपऱ्यात उभ्या असलेल्या चुलत नणंदेनं कोपरानं ठोसून रमाकाकूंना म्हटलं, काय बघताय असे डोळे फाडून? कोण हो ही? आपल्याच गावातली का पाहुणी आहे कोणाकडची? साक्षात लक्ष्मीचंच रूप लाभलंय बिचारीला. चुलत नणंदेनं पदराचं टोक दातात धरून हसत म्हटलं, अहो माळीण आहे आपल्याच गावची. तुमच्याकडे नाही येत हळदी कुंकवाला? नाही हो, काही आठवत नाही. पूर्वी सासूबाई असताना येत असेल. आहे सुंदर ती, पण वांझ आहे, वांझ लक्ष्मी. रमाकाकूंच्या पाठीत काट्यांची लहर सरसरत गेली. तुम्ही बोलवलं तर येईलय ती गढीवर, चुलत जाऊ म्हणायला लागली. नणंद म्हणाली, अहो यांना माहितीच नसावं ही कोण आहे. अहो ही तुमची सवत आहे, फुलवती माळीण. रमाकाकूंना धक्काच बसला. तिच्याकडे निरखूनही बघवेना. मन आतून हादरून गेलं. त्यांनी दुर्गा काकूंना नमस्कार केला आणि त्या वाड्याबाहेर लगबगीनं पडल्या. त्यांचं मन अस्वस्थ झालं. तिचा चेहरा पुन्हा पुन्हा डोळ्यांपुढे येत होता. ती लाल काठांची हिरवी साडी, ती कुठेतरी पाहिलेली आठवत होती. त्यांच्या मनात शंकेची पालचूक चुकली. त्या घरी आल्या आणि खोलीत जाऊन त्यांनी ट्रंक उघडली. भराभर साड्या वर खाली केल्या आणि त्यांच्या लक्षात आलं की 2 वर्षांपूर्वी गौरीला नेसवण्यासाठी त्यांनी जिल्ह्यावरून लाल काठाची हिरवी साडी मागवलेली होती. ती तीच साडी होती. पांढऱ्या कपड्यात गुंडाळून ठेवलेली साडी बळवंतरावांनी कधीतरी रमाकाकूंची नजर चुकवून फुलवतीला दिलेली होती. ते पांढरं विरविरीत कापड कपाळाला लावून रमाकाकू हुंदके देत आवंढे गिळत राहिल्या. आपल्याला न सांगता गौरीसाठी आणलेली साडी त्या भवानीच्या अंगावर. त्यांना रडावं का टाहो फोडावा कळेना. पण ती साडी तिला शोभून दिसत होती हे त्यांनी तेवढ्या पराभवातही मान्य केलं होतं. तिची भेट अशी व्हावी ह्याचंही त्यांना नवल वाटलं. बळवंतरावांना तिचा मोह व्हावा अशीच होती ती. रमाकाकूंना वाटलं, बरं झालं तिची भेट झाली. आपण उगाच तिच्यावर मत्सराचा वर्षाव करत होतो. त्यांना स्वतःचं सामान्य रूप, थिटेपण जाणवलं. किडकिडा देह, पांढरा फट्ट रंग आणि कुठलंही लुगडं अंगावर न शोभणारं, बेंगरुळच दिसणारं. नऊवार साडी आवरता आवरता त्यांची त्रेधा तिरपीट उडायची. पुढं पुढं त्या सगळ्याच गोष्टीची सवय झाली.
बळवंतरावांचं कमी बोलणं, अलिप्तपणे घरात वावरणं, तसं वरवर सगळं ठीक होतं. मुलं झाली होती, मुलांच्या मुंजी झाल्या, मुलींची लग्न झाली. पण घरातलं कुठलंही कार्य ठरवताना रमा काकूंना विचारलं जायचं नाही का त्यांची संमती घेतली जायची नाही. मधूनच कधीतरी एखादं वाक्य त्यांच्याकडे ओसरीवर फेऱ्या मारताना ते टाकत. आज संध्याकाळी यमुला बघायला माणसं येणार आहेत. काही पाहिजे नाही ते गड्याकडून मागवून घ्या. मुलीला मुलगा आवडला का, तुम्हाला जावई पसंत आहे का, असं काही होत नसे. सर्व सूत्र बळवंतरावांनी आपल्या हातात घेतलेली होती. त्यानुसारच सगळं घरात घडत असे. नातलग येत, दीर जावा नणंदा येत, काय काय होत असे. पण एक मेहनत सोडली तर रमा काकूंचा सहभाग दुर्लक्षित. पुढे मुलंही शहरातून शिकायला गेली. मोठ्यानं शिक्षण होताच परस्पर लग्न ठरवलं. मुलगी गुजराती होती, त्याच्याचबरोबर शिकणारी. त्यांनी एक दिवशी येऊन सांगितलं, आबा मी माझं लग्न ठरवलंय. बोलण्यात धीटपणा होता. फेऱ्या मारणारे बळवंतराव थबकले. वळून त्यांनी मुलाकडे बघितलं. मुलगा त्यांच्या डोळ्यात डोळे घालून बोलत होता. लग्न रजिस्टर पद्धतीने होणार आहे. मुलगी परजातीतली असल्यामुळे मी हा निर्णय घेतलाय. तुम्ही आणि आई लग्नाला या, म्हणजे यावं अशी इच्छा आहे. दाखवणं, बैठका, बोलाचाली काही नाही. रमा काकूंचा जीव दडपला. घरातल्या मोठ्या मुलाचं लग्न आणि हे कसले भिक्कार झाळे. सगळं गाव दणदणून निघायला हवं. पण त्या गप्प बसल्या, कारण खुद्द बळवंतरावही गप्पच होते. मुलांनी पत्र पाठवून स्थळ पत्ता कळवूनही दोघं लग्नाला काही गेले नाहीत. त्या दिवशी रमा काकूंचा जीव एवढासा झाला. सुनेला मुलाला बघावंसं वाटलं. अंगणात ओरडणाऱ्या कावळ्याला त्या उद्देशून म्हणाल्या, यालाही कळलं वाटतं आज वसूचं लग्न आहे ते. सारखी कावकाव लावली आहे ती. यावर मागे हात बांधून उघड्या अंगानं ओसरीवर आपल्याच तंद्रीत फेऱ्या मारणाऱ्या बळवंतरावांनी फक्त हुंकार भरला. त्यांचं मन अस्वस्थ असलं की ते डाव्या उजव्या हातानं गळ्यातलं जानवं तोलत आणि वेगानं पुढे मागं करत. पुन्हा पाठीवर जानवं सोडत, पुन्हा तेच. रमा काकूंना वाटलं, यांना इतकं कशाचं वाईट वाटतंय. यांनी नाही का गेली 25 वर्ष त्या माळिणीशी संबंध ठेवला. परजातीय मुलीशी लग्न तर आहे हे. उलट मुलगाच चांगला म्हणायचा. त्यांनी पुढे येऊन लग्न तरी केलं त्या मुलीशी. घरात शोभेसाठी आणि जगासाठी बायको तर नाही आणून ठेवली. पण त्यांचं मन आतून उतरून गेलं. हे असं निदान पहिल्या सुनेच्या बाबतीत तरी घडायला नको होतं असं त्यांना वाटलं. पहिली सून म्हणजे घरातली लक्ष्मी, लक्ष्मीचं रूप घेऊन आलेली. नेहमीप्रमाणे हे लग्न झालं असतं तर रमा काकूंना वाटलं आपण आपली नथ तिला महापूजेला घालायला दिली असती. सगळे दागिने अंगावर घातले असते. नऊवारी भरजरी शालू नेसायला दिला असता. घरातले कुलधर्म कुळाचाराचे सगळे उपचार आपण तिला हात धरून शिकवले असते. अभिषेक केव्हा असतो, आंब्याची ओटी केव्हा भरायची, कुठले उपवास करायचे, कुठले आपल्याकडे त्याज्य समजले जातात. पण ते सगळं व्यर्थ ठरलेलं होतं. गावभर हळदी कुंकवाच्या निमित्तानं सासूसुना फिरून आल्या असत्या. आपलं वैभव दाखवण्याचा असा एखादाच दिमाखाचा क्षण असतो, तो आपण अनुभवला. आपल्या सासूनी पुढे येऊन सगळं सांगितलं. आपणही तसं करावं अशी उर्मी आत होती, पण चहूकडे भग्नताच होती. लग्नानंतर वासूनी तिला नमस्कारासाठी आणली तेव्हा रमा काकूंनी आपला भरजरी शालू तिला दिला, कोल्हापुरी साज दिला, पूर्णावरणाचा स्वयंपाक केला. पण सत्यनारायण घालून सगळ्या गावाला ही बातमी सांगावी असं काही त्यांना वाटलं नाही. घराण्याची परंपरा वसा ही काय सांभाळणार. हिला किती आणि काय सांगायचं असं वाटलं. गंध उगाळणं, पंचामृत तयार करणं, बेलपत्री जमवणं, गणपतीला लाल फुलंच का, हरतालिकेचं व्रत का करायचं, कसं आणि किती सांगायचं.
मोठ्या सुनेबद्दल त्यांना राग नव्हता, पण मनात कुठेतरी फट पडत गेली आणि ती कायमच राहिली. त्या तिला काही समजावण्यापेक्षा म्हणत, "ते तुला नाही कळायचं. हे असंच असतं. हे असंच करायला लागतं. इथे प्रश्न विचारायचे नाहीत. इथे विनम्रच व्हायला लागतं." नंतरची सून आली मधूची. ती अति गरीबाघरची. हुशार होती, चुणचुणीत होती, पण नोकरी करणारी. तिला ब्राह्मण कुळात जन्मूनही दारिद्र्यामुळे काही गोष्टी माहीतच नव्हत्या. अत्यंत गरिबी, घरभर भावंड, त्यामुळे जीवन म्हणजे झगडा इतकंच तिला माहिती होतं. कुलधर्माच्या नावाखाली ही सगळी उधळपट्टी आहे असं ती रमाकाकूंना म्हणाली, तेव्हा रमाकाकूंच्या डोळ्यात टचकन पाणी आलं. "अगं बाई, तुला आवडत नसेल, पण असं म्हणू नकोस गं. माझा तर उभा जन्म सणवार देवदेव करण्यात गेला. नसतो एखाद्याचा विश्वास, पण म्हणून हे सगळं खोटं? असं नको म्हणूस पोरी. जगात मांगल्य आहे म्हणून सुख आहे. मला कधीच प्रश्न पडला नाही हे का करायचं आणि ते का करायचं नाही. कुणीतरी मला विश्वासाने सांगितलं आणि मी ते स्वीकारलं." त्यांचा गळा दाटून आला. त्यांना वाटलं, काय हा भोग. मोठी सून तशी परजातीतली आणि धाकटी अशी नास्तिक. राहता राहिला धाकटा दासू, तो तर अजून शिकतोय. त्याच्या बायकोची तऱ्हा बघायची होती. त्यांना वाटायचं निदान ती तरी आपला वसा पुढे घेऊन जाणारी असावी. कोण करणार देवाचं? हे इतके देव्हारा भरून देव. त्या प्रत्येकाचा स्वभाव वेगळा, पूजा वेगळी, व्रत वेगळं. कुणाला सांगायचं हे समजावून? कोण विश्वासानं समजून घेईल? वासूला एकदा त्यांनी मनातली व्यथा बोलून दाखवली तर वासू म्हणाला, "काय कमी आहे गं कुसुममध्ये? तिला तू नीट समजून सांग ना, ती करेल सगळं. तिचं तर म्हणणं, तू तिला देवघराकडे फिरकूही देत नाहीस. तिकडची सगळी कामं तूच करतेस. हे खरं आहे का?" वासू, "अरे कसं सांगू बाबा? काही गोष्टी सांगूनही कळत नसतात. ती वारसा हक्कानं रक्तातून मिळतात. उगाच माझं मन धास्तावतं रे. वाटतं आजवर सगळं नीट झालं, इथून पुढेही." फाडकन वासू म्हणाला, "काय नीट झालं गं? तू मानलंस म्हणून. तुझ्या नशिबाची ती माळीण सुटली का? शेतातलं धान्य, त्याच्यातला तिचा वाटा तिच्याकडे गेल्याशिवाय आपल्याकडे धान्य येत नाही. इथून होते सुरुवात आणि." "अरे वासू, नशिबाचे भोग म्हणून काही गोष्टी स्वीकारायच्या असतात. त्या मी स्वीकारल्या. ती माळीण मोठी का मी मला माहिती नाही. पण ज्याच्या त्याच्या वाटा वेगवेगळ्या असतात. तसंच माणूस जातं." त्याच्या उलट वाड्यात तिन्ही मुलं लग्न होऊन सुना आल्या होत्या, नातवंड आली होती, घर भरलं होतं. रमाकाकूंना वाटलं, हे असं कसं घडलं, का घडलं? आपण तर सगळं मनापासनं केलं, मग आपल्याच वाट्याला परजातीतली सून का आणि दुसरी आली ती नास्तिक का? त्यांच्या भोवती विचार गरगरत फिरत. सुना येऊनही गौरी आणण्यासाठी रमाकाकूंना उपाध्येबाईला बोलवावंच लागे. त्या दाराशी रमाकाकू दिसल्या की खोच ठेवून हसत, त्यांना बसायला पाट देत, चहा चढवत चुलीवर. रमाकाकू मग अपराध्यासारखं म्हणत, "उद्या या तिन्ही सांजेला, गौरी आणायच्या आहेत." "का? ह्या वर्षी पण मधूची बायको येणार नाही? मोठी तशी, असून ओळंबा नसून खोळंबा. रमाकाकू, तुमचं नशीबच खोटं बघा. त्या दुर्गा काकू बघा, तिन्ही सुना झुलत असतात 3 दिवस. फुलोरा काय, करंज्या काय, लाडू काय, मिळून मिसळून करतात. गौरी आणतात. आपले अंगावरचे दागिने गौरीवर चढवतात. चढाओढ असते हो त्यांच्यात." रमाकाकूंनी हे सगळं पाहिलं होतं, ऐकलं होतं. झालंय खरं असं हो. माझंच कुठे काय चुकलं असेल तर काय माहिती. पण तुम्ही या, त्यांच्यापैकी कोणीतरी येईलच. त्या सुस्कारा सोडत उठत खिन्न मनानं घरी परतत. अंगात रग होती, वय वाढलेलं नव्हतं, तोवर सारं ढकलणं शक्य होतं. त्यांनी रेटत आणलंच होतं. पण ह्या 5 वर्षात गुडघादुखीनं त्या बेजार झाल्या होत्या. वासूनी शहरात नेऊन दाखवलं होतं. इंजेक्शन्स, औषध सगळं झालं होतं. थोडा आराम पडला होता. पण ह्यापरता फरक नव्हता. रमाकाकू देखत डॉक्टर म्हणाले होते, "अति उडबस केली ना तर स्नायूंवर ताण पडतो.
तुम्ही ओल्यात फार वावरता का? श्रम कमी करा, त्यानेही फरक पडेल. ह्यावर वासूनी त्यांच्याकडे सूचकपणं पाहिलं होतं आणि घरी परतताना म्हणाला, तुझ्या देवदेवानं तुला गुडघेदुखी दिली आहे बक्षीस म्हणून, आता प्रसाद म्हणून स्वीकार ती. तेव्हापासून त्या स्वतःला जमेल तसं सोसेल तसं वागत आल्या होत्या. श्रावण सुरू झाला की त्यांच्या तयारीला सुरुवात होई. शेवटच्या 2 दिवसात तर जमवाजमव करताना जीव मेटाकुटीला येत होता. कोथळं काढ, धुवून पुसून घे, साड्या काढून ठेव, चांदीची उपकरणी धू, फराळाचं कर. आणि आठवणही राहत नसे हल्ली, त्यामुळे काय केलं आणि काय करायचं राहिलं ह्याची नोंदही पुसट होत चाललेली होती. या खेपेलाही तसंच झालं. नेहमीप्रमाणे त्यांनी 8 दिवस अगोदर वासू आणि मधूला पत्र टाकलं होतं की गौरी गणपतीला सहकुटुंब या. तसं तर कधीच झालं नव्हतं. वासूची बायको कुसुम यायची, पण मधूची कृतिका मात्र कारणं सांगून मोकळी व्हायची. 8 दिवसांची रजा वाया जाते असा तिचा दप्तरी हिशोब. कुसुमला दारात पाहून आनंद वाटण्यापेक्षा रमाकाकूंचं मन आक्रसलं जायचं. ही का आली? हिला काय जमणार आहे? हिला काय करू द्यायचं आहे? हिला गोविंद विडा जमणार आहे का? हिला गौरीच्या आरतीच्या तपकाची माहिती तरी आहे का? मनातले विचार आत ढकलून त्या कुसुमचं स्वागत करत. कशीही असली तरी ती त्यांच्या वासूची बायको होती हे त्या लक्षात घेत. त्यांनी तिला नऊवारी नेसायला शिकवली, केसांचा आंबाडा बांधून दिला, हळदी कुंकू देताना प्रथम काय द्यायचं नंतर काय द्यायचं हे शिकवलं. पण तरी त्यांचं समाधान होत नव्हतं. त्यांना वाटायचं काय काय शिकवणार, मुळातूनच काही गोष्टी माहिती असायला हव्यात. पालथी मांडी घालून हात मागे बांधून देवाला नमस्कार करताना तिची त्रेधा तिरपीट उडायची, ती हसायलाच लागायची आणि मग रमाकाकूंचा जीव दडपला जायचा. जिथे अंतर्मुख व्हायला पाहिजे तिथे असं हसायचं. मग तिला काही शिकवण्यातला त्यांचा आनंदच संपून जाईल. आज संध्याकाळी गौरी आणायच्या होत्या. रमाकाकूंनी सर्व तयारी करून ठेवली होती. गड्याला पाठवून त्यांनी उपाध्येबाईंनाही आठवण दिलेली होती. कुणी आलंच नाही तर. खरं तर सकाळच्या गाडीनं 8च्या आत कुसुम कायम येत गेली होती. 10 वाजत आले तेव्हा रमाकाकूंना वाटलं, 8 वर्ष ती मुलगी आली, तिचं काय चुकलं? आपणच तिला दूर ठेवत गेलो. तू करंडा धर, औक्षणाचं तबक माझ्याकडे दे, हळदी कुंकू वाहा दुरून, नमस्कार कर दुरून, सुचवत आपणच गेलो. या घरात येऊनही तिचा अपमानच झाला होता. पण रमाकाकूंना वाटायचं हिला काय शुभ अशुभातलं माहिती असणार. औक्षणाचं ताट उधळायला नको, गौरी पुढची समयीची वाट सतत तेवती हवी, भस्कन पुढे सारायला नको. असं काही हातून घडणं म्हणजे वेंधळेपणाच ना. आणि वेंधळेपणाला तिथे क्षमा नसते. हिच्यावर सगळं सोपवायचं कसं? मग त्या तिला वरवरची कामं सांगत, हे नेऊन मोरीत टाक, ते उचल, तशी बिनजोखमीची पण तिला गुंतवून ठेवणारी. अर्ध्या तासाच्या अंतराने दोघी सुना नातवंडासह आल्या. वासू आणि मधू नेहमीप्रमाणे आलेच नव्हते, पण नातवंडांनी आणि सुनांनी घर भरून गेलं. रमाकाकूंचं मनही भरून आलं. आपण उगाच शंका घेतली असंही वाटलं. उन्हं उतरली तशी चहापाणी होताच अंगणात सडा टाकला गेला. सगळं घर झाडून झालं, उंबरे पुसून झाले, घरातून लक्ष्मीची पावलं काढली गेली, अंगणात तुळशीपुढे रांगोळ्या रेखल्या गेल्या. बेसनाचे लाडू, अनारसे, करंज्या, चकल्या, गौरीपुढे ठेवायचं फराळाचं रखमाकाकूंनी सकाळीच करून ठेवलं होतं. कोथळे उभे राहिले, साड्या नेसवल्या गेल्या, दागिने घातले गेले, मंडपी उभारली, राशी घातल्या धान्याच्या. रमाकाकू एक एक आठवेल तसं गौरीपुढे ठेवत गेल्या. भरलेला करंडा, झाकलेलं तांब्या भांडं, ताट भरून फळं, समया, निरांजन, तपकं सगळं तयार झालं. नव्या साड्या नेसून तामणावर पळी आपटत मधूच्या बायकोनं गौरी आणली. रमाकाकूंनी तिला स्वयंपाकघर, देवघर, कोठी, आतली खोली, मागची ओसरी चहूकडे फिरवून आणली. कोण आलं? कनिष्ठा आली. कुणाकडे आली? ज्येष्ठाकडे.
कुणाच्या पावलानं? सोन्या चांदीच्या, हळदी कुंकवाच्या आणि सुखा समाधानाच्या पावलानं. सौख्य पेरत आली, आली लक्ष्मी, दारी आली घरात आली, तिची स्थापना झाली. पूजा झाली, आरत्या झाल्या, प्रसाद वाटला गेला. फूल, केवडा, उदबत्ती, अत्तर यांच्या वासाने घर घमघमलं. बळवंतराव मात्र बाहेर ओसरीला झोपाळ्यावर बसून होते. ते पुढे मागे करकर आवाज करत झोपाळा हळत होता. रमाकाकूंनी त्यांना नमस्कार केला, प्रसाद दिला. सुना नातवंडांनी नमस्कार केला. खिचडी, सार, पापड, करंज्या, छान जेवणही झालं. मुलं आयांच्या भोवती पसरून होती, लोळत पडली होती. रमाकाकूंना बरं वाटलं. वर्षातून एकदा का होईना पण सणाला सुना येतात, नातवंड येतात, बरं वाटलं त्यांना. इकडच्या तिकडच्या गप्पा सुरू होत्या. रात्र वाढत होती. 10 तरी वाजून गेले असतील. बळवंतराव आतून फेऱ्या घालून अंगात सदरा घालत बाहेर आले. ओसरीशी थांबले. रमाकाकूंकडे मी जाऊन येतो अशा नजरेनं त्यांनी पाहिलं आणि ओसरीच्या पायऱ्या उतरून ते अंगणात आले. त्यांनी वाहना घातल्या आणि संथ पावलाने ते दारापर्यंत पोहोचले. सुना बळवंतरावांकडे, त्यांच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघतच राहिल्या. काहीच बोलल्या नाहीत, पण त्यांच्या नजरेत प्रश्न आहे हे रमाकाकूंना जाणवलं. त्यांचं मन म्हणालं, काही चाड, आजही गेलंच पाहिजे होतं का तिच्याकडे? घरात सुना नातवंड आलेली, गौरीच्या आगमनानं सगळं घर पवित्र झालेलं, आणि हे. काही क्षण कोणीच बोललं नाही. मग थोड्या वेळाने मधूची बायको म्हणाली, माझं येणं तुम्ही फार गृहीत धरू नका. तुमचं पत्र आलं ना की हे मला घालवायलाच बघतात. काय तेच तेच प्रत्येक वर्षी करायचं? तुमचं ठीक आहे, पुढच्या वर्षी मी कदाचित येणारही नाही. रमाकाकूंनी स्वतःचा स्वर शांत ठेवला आणि म्हणाल्या, कुसुम परजातीची, तिला सगळं कुठे माहिती असणार? निदान दीपकचं लग्न होऊन त्याची बायको येईपर्यंत तरी तू खंड पाडू नकोस. नंतर नाही आलीस तरी चालेल. कोण? दीपक भाऊजी? भाऊजी या जूनमध्ये चालले इंग्लंडला. अगं परवा आला होता तेव्हा काही बोलला नाही ग. रमाकाकूंचा स्वर दुखरा झाला होता. तेव्हा काय बोलणार ते? तेव्हा काही ठरलेलं नव्हतं. इंग्लंडला त्यांना स्कॉलरशिप मिळणार आहे. 2 वर्षांचं शिक्षण करून कदाचित येतील किंवा राहतीलही तिथे. इतकं डॉक्टरकीचं शिक्षण घेऊन चान्स मिळाला तर कोण थांबणार आहे हो इथे? रमाकाकू स्वतःशी बोलावत अशा पुटपुटल्या, मला वाटलं अगं तो तालुक्याला दवाखाना थाटेल. 1-2 वर्षात त्याचा जम बसला की त्याचंही लग्न होईल. मधूची बायको म्हणाली, मी एक सांगू का? आता ही काय सुनावणार आहे? रमाकाकूंना वाटलं. तुम्ही माझं ऐका. कुसुमला फार वाटतं आपण ह्या घरच्या मोठ्या सुनबाई आहोत. सासूनी हक्कानी हे सगळं आपल्याकडे द्यावं, आपणही ते घ्यावं. आता तिने तुमच्या मुलाशी लग्न केल्यावर 10 वर्षात गुजराती पण कुठं उरले हो तिच्यात? रमाकाकूंच्या घशाला कोरड पडली. हातापायातली कोणीतरी शक्तीच काढून घेतंय असं वाटलं. कुसुम मात्र आशादायी नजरेनं त्यांच्याकडे पाहत होती. खरंच तुम्ही सांगा, तुम्ही सांगाल तसं मी सगळं नीटपणे करीन. कुसुम म्हणाली आणि यावर रमाकाकूच गोंधळून गेल्या, गप्प झाल्या. उठत म्हणाल्या, चला रात्र बरीच झाली आहे, उद्या लवकर उठायला लागेल. सगळ्यांच्या आंघोळी, सडा, रांगोळी, पंचामृत, पूर्णावरणाचा स्वयंपाक. आता झोपूयात. अंथरुणावर पडल्यावर रमाकाकूंचा जीव तळमळून उठला. या घरालाच कीड लागली आहे त्या माळिणीच्या रूपानं. आधाराचा खांबच आतून वाळवीनं पोखरून काढावं ना तसं झालंय. कधी शांती सुख म्हणून इथे नांदणार नाही आपण स्वतःला संपवलं तरी. त्यांचे डोळे भरभरून वाहू लागले. गौरी उठल्या त्या दिवशी रात्री उशिरानं मधू आणि वासूच्या बायकोला घेऊन रमाकाकू दुर्गाबाईंकडे खालच्या वाड्यात हळदी कुंकवाला जाऊन आल्या.
रमाकाकूंना हाताला धरून गौरीजवळ नेत दुर्गाबाईंनी विचारलं, पाहिलेस का गौरी, काय दिसलं? रमाकाकूंना कळेना त्या दिगमूढ उभ्या राहिल्या. गौरीच्या मुखावर जेवणाची तृप्ती, डोळ्यातले शीतल भाव, समोरची रेखीव आरास. मोठ्याने 50 तोळे सोनं घातलंय दोघींच्या अंगावर. त्यांनी कबूल केलं होतं शेतात नवी विहीर खोदायला घेतली तेव्हा, पाणी लागू दे 50 तोळे सोनं चढवीन म्हणून. अगं हा असा झरा लागलाय, कितीही उपसा, रात्रीतून विहीर त्याच पातळीला असते. 12 एकरात ऊस लावणार आहे यावर्षी. रमाकाकू ऐकत होत्या. आत त्यांचं बधीर होणं सुरू होतं. सकाळी दोन्ही सुना गेल्या. घरात पुन्हा त्या आणि बळवंतराव. रमाकाकूंचं मन उदास झालं. कुठेतरी पराभव जाणवत होता, हार दिसत होती. हेच का आयुष्य असतं त्यांना वाटलं. 3 दिवसांच्या शेणावट्यापेक्षाही मन कशाने तरी थकलं होतं. गौरी उतरवायच्या होत्या, चांदीची भांडी पेटीत ठेवायची होती, गौरीचे दागिने नीट ठेवायचे होते, साड्यांच्या घड्या घालायच्या होत्या. कामं दिसत होती, पण कणकण वाटत होती. त्यांनी वरणभात केला. फराळाचं वाढलं वरणभाताबरोबर. दुपारी पडून उठल्यावर हळूहळू रमाकाकूंनी सारं आवरायला घेतलं. वस्तू जागच्या जागी ठेवायला हलवत होत्या. पुढच्या वर्षी गोंधळ व्हायला नको. आता दसऱ्यापर्यंत मध्ये 15 दिवस सणवार नव्हता. जास्तीचं काम न काढता विश्रांती घ्यायचं त्यांनी ठरवलं. रात्रीचं जेवून त्या पडल्या. मनात अनेक विचार होते. आपल्यानंतर देवांचं काय, कोण करणार? शंकर भट फक्त पूजा करून जाणार, पण त्यांच्याकडनं सगळं करून घ्यायला हवं, ते कोण करणार? आपल्या हातपाय चालतात तोवर ठीक आहे, का संबळीत सगळे देव भरून उपाध्येकडे द्यावेत? सांगावं नुसतं धुवून अक्षदा गंध फुलं वाहा. तेवढंच त्यांच्या नशिबात असेल तर मी तरी काय करणार? पण आपण देव संबळीत भरून त्यांच्याकडे न्यावेत आणि ते स्वीकारायचे. त्यांनी नाकारले तर? त्यांना सांगून न्यावेत का न सांगता न्यावेत? त्यांचं ठरेल ना. मनावरचा ताण वाढला. अंग गरम झाल्यासारखं वाटलं. आत जाऊन बळवंतरावांना गोळी मागावीशी वाटली, पण थकव्यामुळे त्या पडून राहिल्या. त्यांना झोप लागली. झोपेतच त्यांना भास झाला की त्यांनी ओटीत देव भरलेत आणि अंगात ताप होता तरी त्या कोणाला न सांगता नदीत उतरल्यात. पाण्यात खोल बुडी मारून बसल्या. थोड्या वेळानं पाण्याबाहेर आल्या तर देव्हाऱ्यातले देव त्यांनी नदीच्या प्रवाहात फुलपत्रासह तरंगताना दिसायला लागले. गणपती हा, तो खंडोबा, ती दत्ताची मूर्ती. त्या ओल्यानं प्रवाहात वाहणारे देव गोळा करत हिंडतायत, पण त्यांच्या हाती देव लागत नाहीयेत. त्या जवळ गेल्या, स्पर्श करायला लागल्या, पकडायला लागल्या तर मूर्त्या एकतर दूर लाटेबरोबर लोटल्या जात किंवा बुडबुडे येत खाली जात. असं किती वेळ चाललं होतं त्यांना माहिती नव्हतं. त्यांना जाग आली तेव्हा पाण्यात बुडाल्यासारखी साडी चोळी घामानं भिजली होती. अंगातला ताप उतरला होता. विलक्षण थकवा आला होता. पाहिलं ते स्वप्न हे जाणवताच त्या धडपडून उठल्या. तोल सावरत कशा तरी देवघरात आल्या आणि त्यांनी पाहिलं देवापुढे समई तेवतायत. त्या मंद प्रकाशात शंकर भटानं केलेली सागरसंगीत पूजा स्वीकारून देव्हारा उजळून निघालाय. धूप दीप यांनी परिसर धुंद झालाय. रमाकाकू देव्हाऱ्यापुढे आल्या. डोळे भरून त्यांनी देव पाहून घेतले. सर्व शाळीग्रामासहित देव होते. काहीही हरवलेलं नव्हतं. रमाकाकूंनी देवापुढे मस्तक नमवलं आणि त्यांना रडू फुटलं. कितीतरी दिवसांचं मनात साठवलेलं दुःख वाहायला लागलं. हिव भरल्यासारखं त्यांचं अंग थरथरायला लागलं. त्या म्हणत होत्या, स्वप्नात तरी माझ्या हातून असं का घडलं, कसं घडलं? देवा, मला शक्यतोवर मी तुझी सेवा करीन. नदीत सोडणार नाही की संबळीत भरून तुमची रवानगी उपाध्यांकडे करणार नाही. पण माझ्या घरी तुमचा सांभाळ करून घेणं तुम्हालाच भाग आहे. ते माझ्या हातात नसेल. माणूस आहे तवर आहे, संपला की त्याच्या देहाबरोबर त्याचं विश्वही संपतं. मग तो काही करू शकत नाही हे तुम्हीही जाणताच. त्यांनी पुन्हा माथा टेकवला
आणि त्या गुडघ्यावर रेटा देऊन उठल्या वळल्या तर दारात बळवंत राहू उभे स्थितप्रज्ञासारखे. शांतपणे विचारलं त्याने, कुणाच्या पापाची कबुली मागत होतीस? कसलं स्वप्न पाहिलंस? का रडत होतीस स्वप्नात? रमा काकूंनी त्यांना वळसा घालून अंथरूण गाठलं आणि त्या डोळे मिटून क्षीणपणे पडून राहिल्या. श्रोते हो, तुम्ही ऐकत होतात वृंदा दिवाण लिखित गौरी ही कथा. कथा कशी वाटली कमेंट करून जरूर कळवा. ही कथा आपल्या कथाप्रेमी मित्रपरिवारात नातेवाईकात शेअर करा आणि मुख्य म्हणजे कायम भेटत राहा दीपक रेगे कथाकथन चॅनलवर अशाच वेगवेगळ्या उत्तमोत्तम लेखकांच्या कथा कादंबरी ऐकत राहण्यासाठी. नमस्कार.